साहेब दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या का नाही? दिल्या की दिवाळीच्याच का कायमच्याच मी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देत असतो. कारण काय माहिती आहे की आज कोल्हापूर महापालिकेची परिस्थिती बघितली तर आम्ही असताना वेगळी होती, आता फार वेगळी आहे, बिकट झालेली आहे. त्यासाठी मी कोल्हापूर महापालिकेत अपक्ष म्हणून उभा राहायचा माझ्या डोक्यात विचार आहे. अपेक्षा का साहेब? नाही काय झाले तुम्हाला, आपल्याला काही निर्णय आपल्याला स्वतःला घेऊन यायचे. आपल्याला काय पैसे मिळवायचे तिथं जायचं नाही, तर गेलो नाही. कारण मी पण नगरसेवक स्टँडिंग चेअरमन होतोच आहे. पण जनतेचे हिताचे प्रश्न असतील त्यावेळेला आपल्याला आवाज उठवता येते. कारण पक्षाची बंधनं असतात, अनेक बंधनं असतात. आज तुम्ही म्हणत असा अपक्षाला ताकद काय, जनता हीच माझी ताकद आहे. ते सर अपेक्षाला ताकद जास्त लागणार अजून. नाही लागणार पहिल्याला- की. त्यामुळे जनता हीच ताकद आहे ना. आज आता पक्षाची परिस्थिती बघितली तर काय आहे, कोण एकनिष्ठ आहे, स्वार्थापोटी सगळे चालले, बरोबर. ऍडजस्टमेंट सगळे चालले. आपल्याला कोल्हापूर सुंदर व्हायची ऍडजस्टमेंट करायची आहे, त्याच्यासाठी आपण निघालो. आम्ही काय स्वार्थासाठी नावासाठी निघालेलो नाही आणि भोगले केले आम्ही. पण आज बघितली काही लोक जातात पण आवाज उठवत नाहीत, नुसता स्वार्थ बघायला लागतात. जनतेचा स्वार्थ बघा ना, गेले कुणा बरोबर. आमदार खासदार असून दे, मंत्री असून दे, नगरसेवक ग्रामपंचायतची सेवक आहोत आपण, जनतेची सेवक आहे. जनता आपल्याला आपल्या घरचा भाऊ म्हणून निवडून देत असत्या आणि तिथे गेल्यानंतर आज तुम्ही जनतेचे काय विषय मांडायला आला, काय चालले, काय करायला आलाय, हा पहिला प्रश्न आहे. आम्हाला पण तुम्ही विश्वासन दिले, त्या विश्वासाचा विजय साधताना कोणाचा घात केला नाही दाखवा. मी माझ्या भागात राज्यात हॉकी अनेक गोष्टी मी जनते आज पण जे करतोय स्वतःचा स्वार्थ ठेवून बाजूला. माझी आर्थिक परिस्थिती एवढी बिकट आहे तरी पण मी कधीही आमिषाला बळी पडलो नाही, पडणार पण नाही. मी तत्वाचा माणूस आहे, मी शिवभक्त शाहू भक्त आहे. क्लिअर सांगतो तुम्हाला, कारण तत्व महत्वाचं आहे. स्वार्थ हा बाजूला पाहिजे, देशप्रेम पाहिजे, शहरप्रेम पाहिजे. हा संस्था आहे तर आपण आहे. आज काय चाललंय तिथे अनेक गोष्टी, आणि विजय सरदार टक्केवारी घेऊन विकास केला नाही. जे केलंय ते निस्वार्थानं खिशातलं घालून केलं आणि मी संस्थेचं हित केलं, शहराचं हित केले. आली पद्धत गेली, हेच माझं म्हणणं आहे. म्हणून अपक्ष का उभा राहायचं आणि जनता जो निर्णय देतो तुला मान्य. आज जनता आमिषाला बळी पडून काय परिस्थिती भोगायला लागल्या. तिने अभ्यास केला, आपण किती रुपयाला बळी पडतो आणि काय चालले. हां गरीब असून दे पण तो आवाज उठवणार, तत्वशीर असून दे, कट्टर असून दे, त्याला त्यानं आज आपणाला अपक्ष का, आम्हाला काही तिथं आंबं पाडायचं नाही. पण जनतेच्या हिताचा चांगला विषय असेल तो कुठला पण अक्षर त्याला आपण धडधडीत पाठिंबा देणार, निस्वार्थानं देणार. हे चांगलं कामं आम्ही तुमच्या पाठीशी, यासाठी मला पाहिजे. म्हणून मी जनतेला बघायला आलो. विजय साळके सरदार जय हिंद जय. ह्या कोल्हापूर महापालिका प्रभाग 7 किंवा 12 ह्या भागामध्ये मी 1001 उभारणार, ते पण अपक्ष आणि जनतेची साथ ह्यासाठी पाहिजे. तुमचेच प्रश्न मी मांडण्यासाठी तिथं जाणार आहे. आली पद्धत गेली, तुम्हाला माझा विश्वास आहे. जनतेनं आजपर्यंत माझ्या विश्वास टाकल्या, विश्वासाला पात्र वेळेच मी वागलोय असं मला वाटतं. जय हिंद जय महाराष्ट्र.